स्वातंत्र्य सेनानी झालेले आहेत आणि देशाच्या वर जेव्हा संकट येतं तेव्हा देशासाठी जीव देणारे, प्राण देणारे खूप मोठे अधिकारी आहेत, जे सैन्यात असतील, पोलीस खात्यात असतील. तुम्ही त्यांना फॉलो करा. एखादा समाजसुधारक असेल, कोणी इथं आरोपी आणले तर कशासाठी आणले? पोलीस स्टेशन पुंडलिक नगर येथे CR नंबर 158/2026 कलम 109(2) आणि दंगा करणे, भरवस्तीमध्ये अग्निशस्त्राचा वापर करून फायर करणे अशा प्रकारच्या कृत्यामुळे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील तक्रारदार यांनी नावानिशी फिर्याद दिलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर घटना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे IO श्री API कराळे आणि त्यानंतर त्याच्यासोबतच घडलेल्या दुसऱ्या गुन्ह्याचे IO PSI भालेराव यांच्यासह येऊन आम्ही सदर ठिकाणी जे गुन्हा झालेला आहे तो गुन्हा करण्यासाठी त्यांनी कुठून आलेले आहेत, त्यांच्यासोबत कोण कोण कुठून पुढे आले आणि त्या गुन्ह्यातील घटनास्थळ जे आहे त्या ठिकाणी त्या प्रत्येकाचा काय रोल होता आणि त्याने फायर कोणत्या ठिकाणून केलेला आहे त्याबद्दलचा तपास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि सदरचा तपास IO आणि पंच यांच्या समक्ष आमच्या सर्व अंमलदार यांच्या मदतीने आम्ही तपास करत आहोत. या सगळ्या घटनेनंतर तुम्ही जे काही गुन्हेगारी कृत्य करणारे आरोपी आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? कारण की याच्यामध्ये अनेक शिक्षण घेणारे तरुण देखील आहेत आणि स्पर्धा परीक्षा करणारे असतील किंवा पोलीस भरती करणारे तरुण गुन्हेगारांच्या सोबत राहतात, त्यांना तुमचं काय आव्हान? सर्व जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांना योग्य तो शासन कायद्याप्रमाणे होतेच, पण जे शाळकरी मुलं आहेत, जे कॉलेजला जातात, जे व्यावसायिक शिक्षण घेतात, जे छोटे मोठे दुकान चालवतात, दुकानदार आहेत, पानटपरीवाले आहेत, त्या सर्व व्यवसाय करणाऱ्या मुलांना, शिक्षण घेणाऱ्या नवयुवकांना यांना कुठल्याही भाईगिरी, टॉनगिरी, कुठली कंपनी हे छाटूरमाटूर लोकांच्या नादी लागू नका. त्यांचे डिप्प्या, त्यांच्यासोबत फोटो काढून कोणी मोठा होत नसतो. गुन्हेगारी ही गुन्हेगारी आहे आणि ते कायद्याने निषिद्ध आहे आणि त्याच्यावर त्यांनी जर कुठला कृत्य केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते. आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये तुम्ही राहिल्यावर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता असते, कारण तो तुमच्यासोबत असताना कुठला गुन्हा केला तर तुम्ही देखील त्याच्यामध्ये सहआरोपी होऊ शकता, कारण त्याचं काय इंटेन्शन आहे हे तपासामध्ये आल्यानंतर तुम्ही देखील आरोपी होऊ शकता. याद्वारे आम्ही आव्हान करतो नवयुवकांनी, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, आपण चांगल्या प्रकारे शिक्षण करा, आईवडिलांना घरी मदत करा आणि आपला देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही आहे आणि कायद्याचा अधिराज्य आहे. या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो की कायद्याचं पालन करा, घरच्या लोकांचा ऐका, वडीलधाऱ्यांचा मान ठेवा आणि ही जी झुंडशाही गुंडगिरी आहे हे करणाऱ्या लोकांना विरोध करा किंवा काही असेल तर त्याबाबत आम्हाला पोलिसांना माहिती द्या. काही लोक मिसयूजपणा करतात. या